तर आज आपण आलो आहोत पिकनिकला. तर पिकनिकला जाण्यासाठी आपले चिल्लर पार्टी इथे दिसू शकते. तर ही आहे सौम्या, ही उत्साही पोरगी आहे जास्त करून. त्यानंतर ही लाजूवानी पोरगी आहे आणि हा आहे सोहम. सोहम पण लाजूवान आहे, पण कधीतरी असा अचानक त्याच्या मनात काय आलं तर येतो. आणि आमचा लपणारा पोरगा दिसत नाही कुठे कुठे लपलेला आहे. हा आता बघा, हा सगळ्यांच्या मागे लपलेला आहे, पोहतोय बघा कसा. आणि हा माझा मित्र आहे प्रशांत. तर आम्ही निघालो आहोत फिरायला. आज आम्ही निघालो आहोत मलंगगडच्या बाजूला असलेल्या डोंगरावर एका शिव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. आणि हे अंबरनाथपासून काही 15 किलोमीटर अंतरावर आणि कल्याणपासून काही 19-20 किलोमीटर अंतरावर असलेलं ठिकाण आहे. तुम्हाला येण्यासाठी सर्वात जवळचं ठिकाण बोलले तर सहसा कल्याणच आहे, जिथून शेअर रिक्षा ऑटो रिक्षा तुम्हाला इथे येण्यासाठी भेटतात. बाजूलाच मलंगगड असल्या कारणाने इथे ट्रॅकिंग ग्रुप कंटिन्यू इथे मित्र गाईड पुढे चालले आहेत आणि त्यांच्या मागून आम्ही लाईन लावून एका सरीने चाललो आहोत. आजचा पिकनिक डे असल्या कारणाने पोरं उत्साही होते आणि त्यामुळे सगळेजण फिरायच्या उत्साहामध्ये पटापट चालायला सुरुवात केली. मध्ये एक ओढा लागल्यामुळं सगळ्यांची थोड्या मनाला भीती वाटत होती, ओढ्यामध्ये पडतो का काय. पण आमच्या सर्वात घाबरणारा मुलगा म्हणजे सोयम, पण त्याला खंबीर करणारी जी बहीण त्याच्यासोबत नेहमी असते. छोट्या गोष्टीत असू दे का शाळेमध्ये कोणत्याही गोष्टीसाठी ती त्याच्यासाठी पाठीशी उभी असते. जगात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते म्हणून आम्ही पिकनिकचा प्लॅन केला. पण पिकनिकमध्ये पोचतात बघते तर काय एकदम कडक ऊन पडले होते, त्यामुळे गरमीने आम्ही त्रासून गेलो होतो. तरीही लहान पोरांची जिद्द काही संपत नव्हती. ते कंटिन्यू चालायचा प्रयत्न करत होते. रेनकोट कमरेशी बांधून खांद्यावर धरून आम्ही पुढे चालत होतो. याचं मुख्य कारण म्हणजे या रस्त्यासाठी, कारण की या रस्त्याची जास्त करून कोणाला माहिती नसल्या कारणाने या रस्त्यावरून जाताना मार्ग चुकण्याच्या जास्ती चान्सेस आहेत, म्हणून ही व्हिडिओ बनवत आहोत. ना तर आता आम्ही रस्ता चुकलेलो आहोत, पण एक पायवाट दिसलेली आहे, त्यामुळे आम्ही पायवाट काढत काढत या जंगल मार्गे निघालेलो आहोत. तुम्हाला दाखवतो की कसा आम्ही रस्ता पार करणार आहोत हे ते. चला बघूया. फायनली रस्ता आम्हाला भेटला आहे. तो रस्ता चुकीचा निघाला. तर तुम्ही पण अशी गलती करू नका. तुम्हाला जर रस्ता माहिती नसेल तर यायचा प्रयत्न करत जाऊ नका. तुमच्यासोबत कोणतरी एक ज्याला रस्ता माहिती आहे तो सोबत ठेवा, जेणेकरून आपण रस्ता चुकणार नाही आणि आपला टाईम आणि वेळ वाचेल. पावसाळी जंगल ट्रॅक म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक रोमांचक आणि हिरवळीने नटलेला अनुभव. या काळात पर्वतरांगामध्ये येणारे छोटे ओढे आणि धबधबे सुरू होतात, त्यामुळे अंगावर शिरा आणणारा गारवा अनुभवायला मिळतो. त्यामुळे हा परिसर पावसाळ्यात ट्रॅकिंगसाठी प्रसिद्ध आहे. ओढा आला की मुलांचे मन त्याच्यामध्ये खेळण्याची इच्छा निर्माण व्हायची, पण आम्हाला पुढे वर चढायचे असल्या कारणाने कुठेही न थांबता आम्ही पुढे सरकत होतो. माझी नजर सारखी वळून माझ्या मुलांकडे सारखी जात होती. ते बरोबर येत आहेत की नाही हे बघत मी पुढे चालत होतो. आम्ही आता डोंगराच्या पायथ्यापर्यंत पोचलो आहोत. तर आता त्याच्या पुढे आम्ही चालायला सुरुवात करत आहोत. पण माझा मुलगा थोडा मस्तीखोर असल्या कारणाने, तसं तर सगळ्यांचीच मुले मस्तीखोर असतात, पण हा जास्तीत मस्तीखोर असल्या कारणाने मागे राहून थोडा खेळत येत होता. तो घराच्या बाहेर पडला की त्याला काय करू आणि काय नाही करू असं होतं. त्यामुळे तो बाहेर आला की जास्ती मस्ती करायला सुरुवात करतो. हा ट्रॅक थोडा मोठा असल्या कारणाने चालायला थोडा त्रास होत आहे, कारण की गाड्या आम्हाला जास्ती लांब लावायला लागल्यामुळे अंतर वाढले आहे, जास्त चालायला लागणार होतं. तसेच आमचा मध्ये रस्ता चुकल्यामुळे अजून आमचा टाईम तिथे निघून गेला. शिवानीच्या जीवावर आलेला आहे, त्यामुळं असं तिला आता चालू की नको चालू असं झालेलं आहे. पण आलं आहे त्यामुळं चालणं गरजेचं आहे. रस्ता पूर्ण जंगलामधून असल्या कारणाने आणि मोठ्या दगडी असल्या कारणाने थोडा चालायला त्रास होतो आहे, पण चालतायत पोरं. प्रत्येक वडील आपल्या मुलासाठी गुरु असतो, याचा अनुभव आजच्या ट्रॅकिंगमध्ये आला. कारण सुवानी थकले असल्या कारणाने तिचे वडील तिला पुढे चालण्यासाठी प्रोत्साहन करत होते. काही अंतर चालल्यानंतर आम्हाला एक धबधबा नजरेस पडला. मुलांची इच्छा होती पाण्यामध्ये भिजण्याची, पण आम्हाला ह्या धबधब्यामध्ये न भिजता पुढचा ट्रॅक करायचा होता. त्यामुळे आम्ही न थांबता पुढच्या ट्रॅकला सुरुवात केली. मुलांना न भिजू देण्याचं मुख्य कारण म्हणजे जर त्यांचे कपडे ओले झाले असते तर ते कपडे वजन जड झाले असते आणि त्यांना चढायला थोडा त्रास झाला असता. वरतून गरम होत होतं, त्यामुळे आम्ही त्यांना धबधब्यामध्ये न भिजण्यास सांगितले.
डोंगर रान बोललं तर त्यामध्ये धबधबे तर येणारच, तर आधीमध्ये छोटे मोठे धबधबे येतच होते आणि पोलांचा उत्साह वाढतच होता. त्यामुळे पुढे चालण्यामध्ये त्यांना मजा येत होती. मित्रांनो बघू शकता कशी सरळ चढण आहे आणि त्यामध्ये आमचं 4 पायाचं माकड हात 2 पायाने चढत आहे वरती. बघताय तुम्ही कसं माकड चढत आहे. हो का, दिसलं का? हे आमचं माकड. सरळ चढण असल्याकारणाने स्वयंच्या मनामध्ये थोडी भीती निर्माण झाली होती. ती भीती दूर करण्यासाठी मला थोडा पुढाकार घ्यावा लागला. त्यामुळे थोडं व्हिडिओ शूट करता आल्या नाहीत, पण त्याला पुढे चालण्यामध्ये एक धीर निर्माण मनामध्ये जवळ आले हे कळताच मुलांच्या मनातला उत्साह वाढला. जिद्दीने डोंगर चढण्यास सुरुवात केली. हे अतरंगी काहीतरी शोधत आहेत. काय शोधत आहेत त्यांनाच माहिती नाही. आणि आता आम्ही मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत. काही मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. स्वयंला समजतं मंदिर काही जवळ येतं, पळायला सुरुवात करत होता. पण मी त्याला ओरडून थोडं शांत केलं की हळूहळू चाल, जेणेकरून तुझ्या पायाला दुखू नये म्हणून. तर आपण असे कुठे जात असाल तर आपल्या पोरांना सांभाळून चालायला सांगा, जेणेकरून धाव पळत जर चढत असतील तर उद्या त्यांचे पाय दुखू शकतात. त्यामुळे चालताना हळूपणे चालावे. आमच्यामध्ये सर्वात उत्साही असलेली सौम्या ही पुढे चालत होती. त्यामुळे स्वयं तिला गाठण्यासाठी पुढे पळत होता आणि तिच्या पुढे जावे ही जिद्द त्याला पुढे ढकलण्यासाठी भाग पाडत होती. तो पुढे पळून तिच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता, पण तो काही तिच्या पुढे जाऊ शकला नाही. शेवटी सौम्या डोंगराच्या माथ्यावर पोचली आणि एक सुंदर असा नजारा तिच्या नजरेस पडला. तो नजारा बघताच ती बोलली, वाव, किती सुंदर दिसत आहे ते. नजारा पाहताच सगळे थकान आमची निघून गेली आणि तिथे थोड्या उशीर आम्ही फोटो काढायला सुरुवात केली. फोटो काढून झाल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. 10 मिनिटाच्या अंतरावर एक घर आपल्या नजरेस पडते. त्या घरामध्ये एक म्हातारे बाबा राहतात. त्या बाबांपाशी आम्ही पाणी घेऊन थोड्या उशीर पाणी पिऊन डोंगरावरून दिसणाऱ्या सुंदर अशा नजाऱ्याचे व्हिडिओ बनवण्यामध्ये मी गुंत झालो. तवरतात मुलांनी आणि माझ्या मित्रांनी महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर आरामशीर बसले होते. लांबूनच हे मंदिर डोळ्याला तृप्त करून टाकण्यासारखे दिसत होते. तसाच मी गाभाऱ्यात प्रवेश केला. गाभाऱ्यात पोहोचताच मला नंदी महाराजाचे दर्शन झाले. खालच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेऊन मी पुढे समोर असलेल्या देवीचे दर्शन घेऊन वरती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सुंदर अशी फोटो फ्रेमचे दर्शन घेऊन आतल्या गाभाऱ्यातून बाहेरच्या गाभाऱ्यामध्ये आलो. बाहेरच्या गाभाऱ्यामध्ये उजव्या हाताला गणपतीची मूर्ती होती, तर दुसऱ्या हाताला दत्तात्रय महाराजांची मूर्ती होती. त्यांचे सुरेख असे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आलो तर असं वाटलं की आता आपला ट्रॅक संपला, पण तसे नाही झाले. माझ्या मित्रांनी सांगितले की पुढे एक मोठा डोंगर आहे जो की पूर्ण कातळ दगडाने बनलेला आहे आणि त्याच्यावरून एक सुंदर असा धबधबा खाली पडतो आणि त्या खाली पडणाऱ्या धबधब्यातून पाणी हवेमुळे वरती येतं. त्यामुळे त्याला रिव्हर्स वॉटरफॉल असे म्हटले जातात. म्हणून आम्ही ते बघण्यासाठी पुढचा प्रवास चालू ठेवला. हा प्रवास थोडा जंगलात असल्याकारणाने पोरं उत्साहाप्रमाणे चालत होती. स्वयंला थोडा कंटाळा आला असल्याकारणाने तो त्याच्या मम्मीसारखं डोक्यावर हात ठेवून चालण्याचा प्रयत्न करत होता, जेणे त्याला कोणतीही गंमत करता येत नव्हती. म्हणून स्वयं रस्त्याचं शोध अभियान करता करता सुवानीचं शोध अभियान केलेलं आहे. तिने तिला साफसफाई केलेली आहे चांगल्या पद्धतीने. केल्यामुळे थोडा मनाला आनंद भेटला आणि त्या आनंदामध्ये आमचा थकावा निघून गेला आणि पुढे आम्ही चालण्यास परत सुरुवात केली. वाटेत असं घनदाट जंगल असल्याकारणाने पाऊल वाटावर आम्ही वाट काढत पुढे चालत होतो. त्यामध्ये उत्साहपणे सौम्या आनंदीपणे उड्या मारत होती आणि पुढे वाटत काढत चालत होते. तसेच आम्ही एका लाईनीमध्ये सरळ चालत होतो, जेणेकरून कोणीही मागे राहू नये. स्वयं मस्तीखोर असल्याकारणाने त्याची मस्ती काही थोडी कमी होत नव्हती. त्यामुळे मी त्याला माझ्याजवळ घेऊन चालण्यास सांगितले. त्यामुळे त्याची थोडी मस्ती कमी झाली आणि नीट सरळ एका मार्गाने चालायला सुरुवात केली आणि त्याला आम्ही आमच्या पुढे उभा केला आणि सरळ रस्त्याने वाट्याने चालायला त्याला सांगितले. अशा प्रकारे तो आमचा एक गाईड बनला, जेणेकरून आम्हाला रस्ता दाखवण्याची त्यांनी सुरुवात केली आणि त्या रस्त्याने आम्ही पुढे चालत निघालो.
पुढे काही घनदाट झाडे झुडपे असल्या कारणाने स्वयंला मागे घेऊन माझ्या मित्राला पुढे चालण्याला सांगितले, जेणे झाडे झुडपातून पाऊल वाट शोधता येईल. त्यामुळे पुढे आम्हाला चालायला सोपे होईल आणि मनामध्ये कोणतीही भीती राहणार नाही. अशा पद्धतीने आम्ही पुढे चालत एका ओढ्याच्या काठी पोचलो. त्या ओढा पार करताना स्वयंला थोडी भीती वाटत होती की पाय घसरून पडेल का काय, पण मी त्याला आधार देत पुढे न्यायला सुरुवात केली. अशा पद्धतीने त्याने ओढा ओलांडला आणि त्याच्या मनामधील भीती कायमची नष्ट झाली. पुढे काही अंतर चालल्यानंतर छोटीशी एक चढाण लागली. ती चढाण पार करून गेल्यानंतर आमच्या नजरेस एक सुंदर असा देखावा पडणार होता, जो आम्हाला पुढे चालण्यासाठी उत्साह मनामध्ये निर्माण करत होता आणि त्या भावनेमध्ये आम्ही पुढे चालत निघालो होतो. लहान मुलं असल्याकारणाने इथे पोचण्यासाठी आम्हाला अर्धा तास चालायला लागला. तर फायनली आपण वरती पोचलो आहोत. तर पोरं मजा करायला सुरुवात केली आहे. त्या ओढ्यातील छोटे खेकडे पकडण्यामध्ये गुंत झाले होते. तेवढ्यात मी आजूबाजूच्या परिसराच्या व्हिडिओ बनवण्यामध्ये मग्न झालो. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नजारा आपल्याला वरतून बघावयास मिळतो. थोड्या उशीर नजारे बघितल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. आम्ही आणलेला खाऊ संपला होता, तर मित्राने आणलेल्या चपात्या आणि श्रीखंड याच्यावर मग मुलांनी ताव मारायला सुरुवात केली. जेवण झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासामध्ये पावसामध्ये भिजण्याची राहिलेली मजा आणि धबधब्याखाली भिजण्याची मजा, त्यासाठी आम्ही त्यांना वाहत्या ओढ्यामध्ये खेळायला परवानगी दिली आणि त्यांनी पूर्णतः त्याचा फायदा घेऊन ओढ्यामध्ये खेळायला सुरुवात केली. खेळण्याच्या नादामध्ये ते घरी जाण्याचे भान विसरून गेले होते. आम्हाला त्यांना जबरदस्ती बाहेर काढून घरी जाण्यास तयार करायला लागले. अशा पद्धतीने आमची पिकनिक मजेशीर गेली. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही सांगा. थँक्यू.